तुझी फ्लाइट बुक करतो गोव्याची. हा. अरे पण नाही, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. अक्की थांब जरा किऊ प्लीज. दुसरा कुठलाही ऑप्शन. झाली तुझी फ्लाइट बुक. अक्की मी एकटीच. मी तुझ्या बरोबर नाही येऊ शकत किऊ. तू वेडी झालीस का? प्लीज अगं, चल ना. कसं चालू? माहिती ना रिसॉर्ट मध्ये काय झालं किऊ. तमाशा होईल यार. आता तुम्ही कन्फर्म मार खाल डॅडचा. प्लीज तू जा. आणि असा तू अर्जुन गेला ना की मग आपल्याला कुठली अडचण येणार नाही. ओके, तू गोव्याला निघ. आता आपण अमृताच्या घरी जाऊ. तिकडनं सामान तुझं तू पॅक करून माझ्या बरोबर चल. मी तुला ड्रॉप करतो एअरपोर्टवर. अक्की पण प्लीज तू पण चल ना यार. मी येऊ शकत नाही की येऊ. प्लीज ना. प्लीज प्लीज प्लीज. अक्की ऐक यू. जावं लागेल प्लीज. कधी संपणार यार हे सगळं. यू. माई, टोमॅटोचं सार करायचं होतं ना. सॉरी, सार नाही करू शकत. अमृताने ना चुकून टोमॅटोवर भोपळा ठेवला होता, त्यामुळे सगळे टोमॅटो पिसलेत. रेड अँड येलो बेल पेपर म्हणतात. भैया चष्मा नाही लावलाय. काय लिहिलंय सांगशील? काय आहे हे? मशरूम. कुत्र्याची छत्री तर नव्हे. कुत्र्याची छत्री म्हणतात का ह्याला? वसुधा, गच्ची धुवून झाली. आधी तुला दिलेली कामं तू पूर्ण कर. किऊ किऊ प्लीज ना. नको ना. आता रडणं थांबव ना यार. हे घे पाणी पी. शांत हो. घे. शांत हो प्लीज. तू मूर्ख झालीस का? हे काय किऊ हे? हा काय आहे हे? इडियट. तुला जागा करतीये. तू का असं करतोय अक्की? प्लीज अंडरस्टँड मी अक्की. प्लीज. यू जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन यार. सिच्युएशनला निर्णय घ्यावे लागतात यार. मी मुद्दामून करतो का हे सगळं? का तू नकोयस मला? दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आपल्याकडे. हे समजून घे ना. का एकटीला पाठवतोयस मला गोव्याला? प्लीज नको पाठवला. किती बदललायस रे अक्षय. तुला काही परवाच नाहीये माझी. यू, मी तुला यावर आधी सांगितलंय ना सगळं समजावून. तू तेच तेच परत का बोलायला लावतेस यार? हे माझ्या मनाप्रमाणे मी करत नाहीये. हा निर्णय घ्यावा लागणार आहे आपल्याला. आधीचा अक्षय असतास ना तू, तर तुम्हाला कधीच असं एकटं पाठवलं नसतं. मला का एकट्याला पाठवतेस? मला तू माझ्यासाठी वेडा, प्रेमात वेडा असलेला अक्षय परत हवाय. यू, मी तोच अक्षय. तितकंच प्रेम आहे माझं तुझ्यावर आजही. आणि सगळं करून झालंय ग. सगळा वेडेपणा करून झालाय. दारू पिऊन तमाशा केलाय माझ्या घरी मी. काय काय नाही केलं. रडलोय, जागलोय. ही तरी रात्री मी घालवल्यात अशाच. यू, पण आता तसं वागून नाही चालणार ना. आता सिच्युएशन खूप शांतपणे हाताळावी लागणार आहे आपल्याला. हे तू समजून घे प्लीज. तू हवं तर अमृताला विचार यार, काय काय नाही केलंय मी. तरीच म्हणलं, अजून तुझ्या तोंडून तिचं नाव कसं नाही आलं. यार, विचार, आता कॉल कर तिला. विचार की काय करायचं, कुठलं डिसिजन घ्यायचं. तू वेगळ्या अरे का थांबला? विचार. वेगळ्या झोन मध्ये असतेस तू आजकाल यार. मृदुला, तू आणि भाग्यश्री ही सगळी भाजी घेऊन स्वयंपाकघरात जा. मी आलेच.
उरलेली भाजी घेऊन तू ये स्वयंपाक. हं? उचलत नाहीये फोन. तू कोणाला फोन लावतो? अमृताला फोन लावतेस तू? अगं तू अमृताला नाही, तुझ्या अमृताला. गॉड यार, तू तमाशेच कर फक्त. तमाशे काय? अरे तुझे सगळे डिसिजन तर तीच घेते ना, मग विचारते तिला काय डिसिजन घ्यायचा आहे बाबा. तुला गोव्याला पाठवण्याचा निर्णय मी घेतला, तिने नाही. तेच म्हणते मी, मला पाठवून देण्याचा डिसिजन कसा असा पटकन घेतलास? हा, किती कॉन्ट्राडिक्टरी बोलतेस यार तू. हॅलो. हॅलो कियारा, काय झालं? झालं नाही, आता होणार आहे. काय? फायनली मी आणि अक्की हे शहर सोडून जातोय, दूर, या सगळ्यांपासून खूप दूर. येऊ तू वेडी आहेस का? काय बोलतेस तू? सो मी तुला थँक्यू म्हणण्यासाठी फोन केलाय अमृता. येऊ प्लीज, मूर्खपणा थांबव हा प्लीज. खूप केलंस तू आमच्यासाठी, पण आता आम्ही तुला त्रास देणार नाही. थँक्यू सो मच अमृता फॉर एव्हरीथिंग अँड गुड बाय. मी आणि अक्षय निघालो. काय? यू सो टेक केअर अमृता. अक्षयला दे ना फोन. हॅलो. काय चाललंय तुझं हे? Shit! Are you out of your mind? काय सगळं बिघडवतेस तू? मी सगळं नीट करतोय, तू तुझं काय चाललंय हे? यार, शिक त्या अमृताकडून. कधीच पॅनिक होत नाही, शांतपणे निर्णय घेते. आणि हो, म्हणून मी तुला विचारतो माझा प्रत्येक निर्णय, कळलं? सॉरी, I'm sorry. Sorry, क्यों सॉरी ना यार, प्लीज. क्यों प्लीज, क्यों यार. मार्केटमधनं भाजी आणायची आणि घरातल्या बाईकडे देऊन टाकायची. हे इतकं सोपं काम असतं, तर मी ह्या कामासाठी घरात एखादा नोकर नसता का ठेवला अमृता? भाजी आणणं सुद्धा एक कला आहे. ती भाजी ताजी आहे की नाही, जून आहे का कोवळी आहे, हे पारखून घ्यावं लागतं आपल्याला. आणि त्यासाठी आपली नजर अनुभवी व्हावी लागते, आणि म्हणून शिकण्याची तयारी असावी लागते. आणि जशी भाजी पारखून घ्यावी लागते ना, तसंच घरातल्यांपैकी कुणाला कुठली भाजी आवडते, कुठली भाजी आवडत नाही, ह्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागतं. प्रत्येकाला आनंद मिळायला हवा, समाधान मिळायला हवं जेवताना. आणि त्यासाठी घरच्या बाईला युक्तीनं वागावं लागतं, तेव्हाच ती अन्नपूर्णा होते. आता भाजी आणताना सुद्धा कुणाला कशाची जोड आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. आता बघ, तू पालक घेऊन आलीस, पालकाची पातळ भाजी होऊ शकते, पीठ पेरून गोळा भाजी होऊ शकते, पालकाचं सूप सुद्धा होऊ शकतं. काय भाग्यश्री? हो. त्याच्यानंतर आपण पालक परोठे करू शकतो, डाळ पालक करू शकतो, भजी करू शकतो कुरकुरीत. पालकाच्या अनेक गोष्टी होऊ शकतात. आणि गवाराची फक्त भाजी होऊ शकते, किंवा गवार उकडून त्याची आपण कोशिंबीर करू शकतो. बरोबर की नाही? पण तू गवार आणलास 1.5 किलो,
आणि पालकाच्या फक्त 2च जुड्या घेऊन आलीस आणि सगळे पैसे ह्या विदेशी भाज्यांना फुकट घालवलेस की नाही? अगं आपल्याकडे ते मशरूम आणि काय काय असतं ते झाडासारखं, माई ब्रोकोली. हा ब्रोकोली, कुणी खात नाही ग आपल्याकडे. आता ह्या ज्या काय तू लाल पिवळ्या मिरच्या आणल्यास, ह्या सुद्धा आपल्याकडे फारशा कोणाला आवडतात की नाही मला शंकाच आहे हो जरा. आणि अमृता, पिशवीच्या तळाशी तू टोमॅटो ठेवलेस आणि मग सगळ्या भाज्यांचा भार त्याच्यावर टाकलास तू. मग त्या टोमॅटोचं काय होणार? ते टोमॅटो खराबच होणार ना, पिचले ना सगळे. काय उपयोग झाला त्याचा? हो ना. इथला चहा घे, मस्त असतो. चहा पिऊन आपण छान विचार करू शकू. घे. नकोय मला. हे बघ किंवा तुला गोव्याला जावं लागेल. नाहीतर डॅड तिकडे पोचतील आणि जर तू त्यांना गोव्यात भेटली नाही तर त्यांचा संशय खरा होईल. त्यांना कळेल की तू आणि मी संपर्कात आहोत आणि मग सगळाच तमाशा होईल. तुझं लग्न लावून देतील ते अर्जुन बरोबर यार. मग पनवेलला नाही, तुला ऑस्ट्रेलियाला जावं लागेल कायमचं. आणि मग तू आणि मी काही करू शकणार नाही आहोत. हे कळतंय का तुला? म्हणून थोडा वेळ हवाय. सो वेळ घेऊया ना. तू पण असाच वेळ मागितलेलास ना, मग काय झालं? डायरेक्ट लग्न. सांगितलंय मी तुला. ऐक, वेळ मागता मागता तू त्या अमृताच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंस अक्षय. अग्रीड. सो तुला वाटतं की वेळ मिळाला की सगळं नीट होतं, पण अक्षय असं होत नाही. अरे वेळेसाठी आज आपण थांबलोय, पण जसं तुझं लग्न झालं उद्या तसंच माझं होईल आणि आपण काहीही करू शकणार नाही. अक्षय, त्या दिवशी जर तू बगावत केली असतीस तर आज आपल्याला हा दिवस बघायलाच लागला नसता. काय बगावत मी करायला हवी होती का तू करायला हवी होतीस? पोचायचं ना मग वेळेवर त्या हॉटेलवर. कोण नाही आलं? तूच ना. डॅडने लपवून ठेवलं तुला, मग तेव्हा का नाही केली बगावत तू? सॉरी टू से, पण ठीक आहे ना की मला लग्न करावं लागलं कारण तू आली नाहीस. ओके, सो तू रिस्पॉन्सिबल या गोष्टीसाठी. एक्झॅक्टली. त्याहून महत्वाचं की आता दुसरी संधी मिळते आपल्याला. सोनं केलं पाहिजे संधीचं त्या, पण नाही, मातीच खा तू. अजून एक किलो माती खा. तुला कळतंय का अमृता? आणि हे फक्त भाज्यांबद्दलच नाही बोलत आहे. घर चालवताना, संसार करताना जशा भाज्या पारखून घ्याव्या लागतात ना, तशीच माणसंही पारखावी लागतात. कोणाला किती किंमत द्यायची, कुणाला कसं वागवायचं, हे सुद्धा घरच्या बाईलाच ठरवावं लागतं. कुणाचे देठ मोडायचे, कुणाला हलक्या हाताने हाताळायचं, समजवायचं, कुणाला किती किंमत मोजायची, हे सुद्धा आपण ठरवायचं असतं. घरच्या बाईनी ठरवायचं असतं. तरच कुटुंब एकत्र राहू शकतं, तरच सगळ्यांना पण बांधून ठेवू शकतो. इतकं सोपं नाहीये ते. या सगळ्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागतं आणि तसं आचरणातही आणावं लागतं. कारण घरची बाईच त्या घराची करती असते, धात्री असते. काय ग, हे काय? नाही, खूप लहान गोष्टीतून
खूप मोठी गोष्ट शिकवलीत तुम्ही. तुम्ही माझा दृष्टिकोनच बदलला. खरंच केवढा आनंद आहे या सगळ्यात. माई, मी तुम्हाला सांगू, मी जितक्या सन्मानाने खड्यांची पारख करते ना, तितक्याच सन्मानाने भाज्यांचीही पारख करेन. खरंच, नेक्स्ट टाइम. तुला सगळं समजलंय ना, यातच मला सगळं मिळालं. ठीक आहे, भाज्यांचं मी आणि भाग्यश्री बघतो. तू आज जाऊन कांदे चिर आमटीसाठी. आता जे मी सांगतो ना ते तू करायचं. तुझ्याशी बोलतोय, हॅलो. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं, अमृताच्या घरी जायचं, सामान पॅक करायचं आणि एअरपोर्ट गाठायचं. 3 तास आहेत तुझ्याकडे, आरामात पोहोचशील तू गोव्याला. तिथे जाऊन अर्जुन आणि डॅडला भेट, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड कर. त्या अर्जुनला जाऊ दे ऑस्ट्रेलियाला निघून, मग आपण भेटून पुढचं प्लॅनिंग करूया. तुला कळतंय का तुझ्याशी बोलतोय मी की हो? नाही कळलं. तुम्ही सगळे पुरुष ना एक सारखे असता. मुलींना फॉर ग्रांटेड घेता. अर्जुनही तसाच, डॅडही तसेच, आणि तूही तसाच. अरे मला काय हवंय एकदा तरी विचारा ना. काय 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 हवंय तुला? काय हवंय सांग. तू एवढी सगळी स्टोरी सांगितली तुझी, एकदा तरी सांग की का वेळ हवाय, काय प्लॅनिंग करायची आहे. नुसतं वेळ हवाय वेळ हवाय. अरे काय मिळणार आहे वेळ घेऊन? हा, आज ना उद्या लग्न करायचंच आहे ना आपल्याला पळून जाऊ. मग आज का नाही? जे उद्या होईल तेच आज करायचंय. अगं ही फिल्मची स्टोरी नाहीये, लाईफ आहे आपलं, ऍक्च्युअल लाईफ. Then this is my life and let me take my own decision. तूच ठरवणार का सगळं? मला जिथे जायचंय मी तिथे जाईन, पण फक्त तुझ्या सोबत. आणि नाही जाणार मी गोव्याला. काय करशील तू? ओके ओके, जाते मी गोव्याला. डोंट टच मी. तुला जे करायचं होतं ते तू केलं. मला जे करायचंय ते मी करेन. तू मला सोडायला येऊ नकोस. मी जाईन माझी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तिथे जाऊन जर का डॅडनी माझं फोर्सफुली लग्न लावून दिलं अर्जुनची, तर मग मी जीव देईन. आणि माझ्या डेथसाठी 2 लोक रिस्पॉन्सिबल असतील. एक माझे डॅड आणि सगळ्यात जास्त तू. मी गेल्यावर तुला माझी आठवण येईल अक्षय, आणि तेव्हा तुला कळेल की माझ्या बोलण्याचा काय अर्थ होता. But it will be too late. रिक्षा. चलो भैया. फायनली मी आणि अक्की हे शहर सोडून जातोय, ह्या सगळ्यांपासून खूप दूर. सो मी तुला थँक्यू म्हणण्यासाठी फोन केलाय अमृता. खूप केलेस तू आमच्यासाठी, पण आता आम्ही तुला त्रास देणार नाही. तिथे जाऊन जर का डॅडनी माझं फोर्सफुली लग्न लावून दिलं अर्जुनची, तर मग मी जीव देईन. आणि माझ्या डेथसाठी 2 लोक रिस्पॉन्सिबल असतील. एक माझे डॅड आणि सगळ्यात जास्त तू. मी गेल्यावर तुला माझी आठवण येईल अक्षय, आणि तेव्हा तुला कळेल की माझ्या बोलण्याचा काय अर्थ होता. इट विल बी टू लेट. मी इतकी वाईट नाहीये. मी तर तिच्यासाठी सर्व करत होते. मग काय चुकलं माझं? आणि
अक्षय असा कसा जाऊ शकतो?